आपल्या मुलाला जर इंटरव्ह्यू असेल, कुठे काय मॅचेस असतील किंवा मुलं एक्झामला जातात इथून देखी की कॉन्फिडंटली ते पेपर लिहित आहेत की खूप भीती वाटायची, कारण की मला डेथ दिसायला लागलं होतं जसं जसं मोठे झाले ना. हीच ती ऊर्जा होती ज्या ऊर्जेने साईबाबांनी दिवे प्रज्वलित केलेले आहे. पण मग रेकी हा जो शब्द आहे ना, हा आपण मे बी 2-3 वर्षापासून जास्त ऐकतोय. तर हे भारतात कसं आलं नेमकं? टनल 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 क्रॉस करून मला फ्रिक्वेन्सी, ब्रह्मांडाच्या फ्रिक्वेन्सीचा आवाज येतो. दिवसभरातून आपण कुठेही गेलो तर घरी आल्यावर सॉल्टनी सगळं नेगेटिव्ह एनर्जीज ते वॉश बेसिनमध्ये वॉश करायला पाहिजे. ज्यांना पण हा डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी अमावस्याच्या वेळेस येते, त्यांचा लाईफ रिलेशनशिपला घेऊन झिरो असते. आता मी फक्त हात हलवते, टच पण नाही करते. डू यू फील समथिंग इन बिटवीन? आपल्या दोघांच्या हातामध्ये काहीतरी फील होतंय तुला? जर चक्राजमध्ये इम्बॅलन्स असेल चक्राज आणि कॉस्मिक एनर्जीज नसेल तर त्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता. बऱ्याच लोकांना वाटतं रेकी म्हणजे ब्लॅक मॅजिक आहे. माझं आयुष्य पूर्ण या ऊर्जेने बदलले. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन त्या रेकीत आहे. तर या सिम्बॉल्सद्वारे तुम्ही जर रेकी घेता तर तुमचे रिलेशनशिप वाचतात, तुमचा डिवोर्स स्टॉप होतं. की समजा एखाद्याच्या लाईफमध्ये जर पैशाचे रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर त्याला आपण रेकीच्या मदतीने कसं सॉल्व्ह करू? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहेत, ज्या इंटरनॅशनल सेलिब्रिटी रेकी हिलर आहेत, डॉक्टर ममता. तर मी टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात, कारण आजचा पॉडकास्ट हा खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे आणि मला असं वाटतं की आपल्या चॅनलवरचा या टॉपिकवरचा हा पहिला पॉडकास्ट असणार आहे. ओके, तर पॉडकास्ट स्टार्ट व्हायच्या आधी आपल्या श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे की आपण आपल्या चॅनलवरती इथून पुढे 1 से 1 गेस्ट आणणार आहोत आणि जे काही टॉपिक्स आहेत ते एकदम डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर डॉक्टर ममताजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. तर मी ममता जाधव, मी PhD केली आहे रेकीमध्ये अँड डिफरंट मोडॅलिटीमध्ये मी हिलिंग करते. टॅरो, निम्रो, एस्ट्रो, पास्ट लाईफ, हिप्नोथेरपिस्ट अँड फॅमिली कॉन्स्टिलेशन, जे इंटरनॅशनली जास्त होतं. अँड अशा वेगवेगळ्या प्रकारे हिलिंग्स आणि ह्याच्या कोर्सेस पण आपण कंडक्ट करतो, ऑनलाईन अँड ऑफलाईन. ओके, पण मग या सगळ्या फील्ड्समध्ये तुम्ही कशा आलात? तुमची काय स्टोरी आहे? अच्छा, पास्ट बघायला गेलं तर लहानपणापासून इंट्युटिव्हली मी खूप स्ट्रॉंग आहे. किंवा वेन आय गॉट बर्थ, माझं जेव्हा जन्म झाला होता तेव्हा मला एक खूप असे मोठे पोप संत आहेत ख्रिश्चॅनिटीमध्ये, त्यांनी मला अट्युनमेंट दिली होती. मला माहीत नाही काय होतं, बिकॉज आय वॉज जस्ट बॉर्न. तर दुसऱ्या दिवशीच मला अट्युनमेंट त्यांच्याद्वारे मिळालं होतं. आणि त्यानंतर जसं जसं लहानाशी मोठी झाले की डिफरंट मला असे सिच्युएशन्स किंवा व्हिज्युअलायझेशन पॉवर म्हणा किंवा इंट्युशन्स खूप स्ट्रॉंगली यायचे. आणि जी गोष्ट दिसायची ते एक 15 ते 30 दिवसात ते घडत होतं. आणि पहिल्याच सगळ्या गोष्टी दिसायचे आणि गुड अँड बॅड बोथ. असं नाही की नेगेटिव्हच दिसायचं. मला खूप वेळा डेथ दिसायचं, जवळच्या लोकांचं डेथ. किंवा स्कूलमध्ये असताना मला नेगेटिव्ह गोष्टी, टीचर मारलेले किंवा मी नापास झाले असेल. बरं, एकदा मला की माझे एक सब्जेक्ट गेला होता त्याबद्दल पडलं होतं आणि ते सगळं खूप घाबरले होते. 3 दिवस मी स्कूलला गेलीच नव्हती त्या. पण याने कधी भीती नाही वाटायची का? कारण तेच तर प्रॉब्लेम आहे ना, खूप भीती वाटायची, कारण की मला डेथ दिसायला लागलं होतं जसं जसं मोठे झाले ना. आय वॉज सीइंग डेथ. तर मला माझ्या अंकलचं दिसलं, ते 15 दिवसात वारले. पण ही वॉज व्हेरी परफेक्ट. असं नाही की ही वॉज बेड रिडन आहे काय आहे आणि मग ते एक्सपायर्ड झालं. यू वर प्रिपेअर्ड विथ माइंड, ती गोष्ट वेगळी. पण मला असं दिसायचं की सडन असे गोष्टी घडायच्या की कुणी खूप चांगलं आहे आणि ते एक्सपायर्ड होणारे हे दिसायचे. असे मला 2 अंकलचे दिसले. आणि शेवटी जेव्हा मी ह्या फील्डमध्ये यायच्या आधी मला माझ्या वडिलांचं दिसलेलं. आणि जेव्हा ते दिसलं तेव्हा आय वॉज व्हेरी शॉक्ड की बाबा मला माहीत आहे उद्या ही इज गोइंग टू एक्सपायर टुमॉरो. एवढं क्लिअर दिसलं की उद्या. किती डेंजर सिच्युएशन म्हणजे. हां, आणि मी अक्षरशः त्यावेळेस माझी सिच्युएशन पण नव्हती. मी पळत जाऊन माझ्या मम्मीला कॉल करून सांगितलं. मम्मी बोलली की नाही, ही इज फाईन, असं काही नाही. पण दुसऱ्या दिवशी 2:30 वाजता ते गेले सॉरी. अँड इट वॉज व्हेरी शॉकिंग की जेव्हा आई बोलली की ही इज फाईन, तेव्हा मी ठीक आहे पडलं असेल असं वाटलं की सबकॉन्शियसली मला ते दिसलं असेल. पण नाही, दुसऱ्या दिवशी ते गेले.
अँड इट वॉज व्हेरी शॉकिंग. मग मला ना असं खूप रडलेली मी. ती मला दिसते तर मला का दिसते, काय याचं रिझन काय, की देव दाखवतो की त्याला हील करण्यासाठी दाखवतं, की आपण ते सिच्युएशन बदलू तर शकत नाही ना. जे विधिलिखित आहे ते बदलू शकत नाही, पण ज्या गोष्टी आहेत त्याची तीव्रता कमी करू शकतो. हे मला नंतर या फील्डमध्ये मी आले ना, दॅट टाईम आय अंडरस्टूड की प्रत्येक जो प्रॉब्लेम असतो, घडायच्या गोष्टी घडतात, पण घडताना त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो. जर समजा ॲक्सिडेंटमध्ये माणूस मरणार आहे तर त्याला तो ॲक्सिडेंट होणार, बट ही विल कम सेफली आउट ऑफ इट, खरोच येईल त्याला. तर या हिलिंगद्वारे आपण या गोष्टी हील करू शकतो. ओके. आणि मग रेकीकडे तुम्ही कशा वळालात? माझ्या एका क्लोज फ्रेंडला त्याच्या घरातच वास्तू करायचं होतं, आणि जेव्हा तो कुणाला अप्रोच करत होता वास्तूसाठी, 6 महिने कंटिन्यूस त्यांनी कुणाला तर अप्रोच केलं, पण ते त्यांना अपॉइंटमेंट देऊ शकले नाही. तर सडनली ही सॉ की आमच्या इथे शारदाश्रम स्कूल आहे, शारदाश्रम स्कूल, तर तिकडे हे क्लासेस कंडक्ट होत होते. आणि ऑलरेडी माय डॅड वॉज इन टू वास्तू, म्हणजे आम्ही लहानपणापासून ते ऐकत बघत आलो होतो की वास्तूमध्ये देवारा इथे पाहिजे, दरवाजा असा पाहिजे. मग आमच्या घरातला दरवाजा चुकीचा होता, हे ही न्यू एव्हरीथिंग. ते बुक्स वाचायचे आणि ते सांगायचे, आणि सगळ्यांना ते त्याचं सोल्युशन्स ते स्वतःहून सांगायचे. बट ही वॉज नॉट वर्किंग प्रॅक्टिकल नाही, ते फुल टाईम असं काय नाही, फक्त असं इट वॉज हिज अ हॉबी. ओके. तर हे माझ्या वडिलांचं हॉबी होतं वास्तू, अँड आय वॉज लिसनिंग टू दॅट एव्हरी टाईम. आणि मग नंतर एकदा माझ्या मित्रांनी बोललं की त्याला वास्तू करायचं आहे, पण त्याला अपॉइंटमेंट नाही मिळत होती. तर त्यांनी ते बघितलं, अँड ही कॉल्ड मी अँड ही सेड यू गो टू दॅट क्लास. पण तेव्हा त्यांनी हे नाही बोललं की त्याला त्याच्या घरची वास्तू करायची आहे. अरे कर, तुला नॉलेज आहे असं तसं, यू हॅव इंट्युटिव्ह, यू आर व्हेरी इंट्युटिव्ह, अँड तू जा तिथे. अँड आय जॉईन्ड इट. त्यांनी बोलले, मी जॉईन केले. आणि जेव्हा माझं कंप्लीट झालं, आय थिंक सो 2-3 महिन्याचा कोर्स होता, अँड आय गॉट अ सर्टिफिकेट. म्हणजे असं मी आय थिंक दॅट ही वॉज द पर्सन हू टर्न्ड माय लाईफ इन टू स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी जे पण आहे त्यांच्यामुळे आहे. आणि ही शोड मी द पाथ. आणि होतं असं, आपल्या आयुष्यात एक जर्नी चालू असते, आणि सडनली समवन कम्स अँड शो यू द सोल जर्नी ऑफ युअर लाईफ, व्हॉट इज द गोल ऑफ युअर लाईफ. तर मी जेव्हा या पोझिशनवर येते आणि मागे बघते, दॅट वॉज माय सोल जर्नी वेन आय गॉट अ टर्निंग पॉईंट. अँड आय वेंट टू दॅट रेकी क्लास, अँड मी फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, आणि काही समजत नव्हतं. आय वॉज टेकिंग इट व्हेरी लाईटली. 70-80 लोकांमध्ये मी बसली होती रेकी शिकायला. आणि रेकी शिकताना मला त्या क्लासमधून हाकलण्यात आलं, बिकॉज आय वॉज नॉट इंटरेस्टेड इन, म्हणजे माझा इंटरेस्टच नव्हता ते सिम्बॉल्स. आणि मी म्हणलं हे काय लर्न करायचं आता, दिस इज नॉट द एज टू लर्न ऑल दिस थिंग्स. मी जेव्हा त्या रेकी क्लासेस अटेंड केला, तर मला ते सिम्बॉल्स वगैरे बघितले, मला असं वाटलं की जमणार नाही, हे काय आहे. आणि मला जे रेकीबद्दल सांगण्यात आलं की रेकी करण्याने असं होईल तसं होईल, जादूसारखं दुनिया, आणि हे ते वेगळाच तो कन्सेप्ट होता. अँड आय जॉईंट. आणि तिथं बघितलं तर ते सिम्बॉल्स शिकवत होते, मग तो पद्धत, मग ते प्रत्येक चक्रावर हात ठेवणे, आणि ते मला एकदम अनकम्फर्टेबल वाटत होतं. आणि मी करत नव्हते, सगळे करायचे मेडिटेशन, हे तर ते माझं क्षेत्रच नव्हतं. ओके. जेव्हा मी वास्तूला गेले ना, तर स्पिरिच्युअल जर्नी वॉज, ते माझं क्षेत्रच नव्हतं. मी कधी मेडिटेशन केलं नाही आयुष्यात, नेव्हर एव्हर. आणि तिथं त्यांनी मला मेडिटेशन म्हणलं, हे काय. मग ती जी फॅकल्टी होती, मास्टर होत्या त्या रेकी, त्याने मला बोलले लीव्ह द क्लास. आणि मी खरंच क्लास सोडला. आणि मला त्याच्या आधी ते एक्सप्लेन करत होते की कुणाचा ऑरा कसा आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा ऑरा ब्लॅक आहे, ग्रेइश पण नाही, ब्लॅक सांगितलं होतं. आणि आय फेल्ट व्हेरी बॅड. आणि त्यानंतर मी केलं पण नाही काय, आणि अशीच बसली. सगळेजण हिलिंग घेत होते किंवा मेडिटेशन करत होते, आय डिडंट डू. मी केलं नाही. त्यामुळे त्यांनी मला वॉकआउट बोलले. दुसऱ्या दिवशी परत मी क्लासला आले, आणि ते जे वॉकआउट अँड ते ऑरा ब्लॅक हे माझ्या सबकॉन्शियसली बसलं होतं. त्यामुळे म्हणले ह्यांनी मला हाकललं ना. दुसऱ्या दिवशी आले, क्लास शांतपणे अटेंड केला, आणि मला ते असं फील झालं, इनर सोल वाईज फील झालं. मी त्यांचे पाय पडून गेले जाताना,
आणि जेव्हा मी पाय पडत होते मला अजून आठवतं आहे की माझ्या इनर सोल वाईज मी म्हणलं आय विल बी द मास्टर इन रेकी. मी स्वतः तिथं प्रण घेतलं की मी रेकीमध्ये मास्टर होईन. आणि मला आता माहीत नाही की ते 40-50 लोक कुठे आहेत आणि तिथे माझं जर्नी चेंज झालं. तर मला काहीच असं जसं जसं मी रेकी केले त्यानंतर मला कळलं की ती रेकी वर्क नाही करत. ते त्यांनी जे शिकवलं ते दॅट वॉज डिफरंट. पण ते पण मी 1.5 वर्ष करत होते. जेव्हा हे लगातार मी 1.5 वर्ष केले ते जे शिकवले मला लेवल 1 लेवल 2 हे 2-3 लेवल जे पण शिकवले पण कधीच मला एनर्जी फील नाही झाल्या. याचाच अर्थ मला असं वाटतं की माय चक्राज वर नॉट ओपन. की तिथे जो अट्युनमेंट झाला जी दीक्षा मला त्यांनी दिली तेव्हा माझ्या हे सगळे चक्र प्रत्येक रेकीच्या ह्याच्यामध्ये चक्राज असतात. जेव्हा आपण रेकी घेतो तर रेकी स्टोअर करायचे चक्राज असतात. म्हणजे असं समजा की ते ग्लॅन्स आहेत जिथे मी कॉस्मिक एनर्जी सेव्ह करते. आता व्हॉट इज कॉस्मिक एनर्जी. मग रेकी म्हणजे नेमकं काय असतं, याची काय हिस्ट्री वगैरे काय आहे? तेच आता ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. रे म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी, की म्हणजे एनर्जी. रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे एनर्जी. रे म्हणजे ब्रह्मांड आणि की म्हणजे ऊर्जा. तर ही ब्रह्मांडातली ऊर्जा आहे जी ब्रह्मांडातली ऊर्जा कंटिन्यूस आपल्या धरतीमध्ये येत नाही. त्याचं येण्याचं किंवा एंटर व्हायचं एक वेळ असतो ते म्हणजे ब्रह्ममुहूर्त. आणि ब्रह्ममुहूर्तात आपण झोपलेलो असतो त्यामुळे आपण ती एनर्जी असं फील नाही करू शकत किंवा ती डायरेक्ट आपल्याला कनेक्ट नाही होत किंवा आपल्यामध्ये स्टोअर नाही होत. आणि हीच एनर्जी 24 तासातून कधीही कसंही घेण्यासाठी ही रेकी रेकी हे प्रोसेस केले जातं की या ब्रह्मांडातली ऊर्जा स्वतःत घेणे आणि या ऊर्जाद्वारे आपण एकमेकाला कसं हील करू शकतो. जो डिस्टन्स वाईज आहे त्याला पण करू शकतो, जो बाजू बसला आहे स्वतःला करू शकतो किंवा एनी स्टेज म्हणजे आपल्या आयुष्यात कुठल्याही स्टेज शेवटच्या स्टेजपर्यंत जन्मल्यापासून लास्ट स्टेजपर्यंतच्या व्यक्तीला आपण रेकी देऊ शकतो आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ओके. पण मग याच्यामागे असं सायन्स काय नेमकं म्हणजे काय लॉजिक हे आहे की कॉस्मिक एनर्जीज आहेत. आता फॉर एक्झाम्पल जे मी शिकले आपला सोल कुठून आलेला आहे ब्रह्मांडातून. ब्रह्मांडाचा एक कण म्हणजे आपला सोल असतो. न्यूट्रॉन्स प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स वेन दे मिक्स दे बिकम अ सोल आणि ते सोल ब्रह्मांडातून आलेले आहे. जेव्हा ब्रह्मांडाची ऊर्जेला ब्रह्मांडातलं ऊर्जा दिल्यावर तो कसं होईल. ज्या घरात ब्रह्मांडाचं सोल राहतं बरोबर. हे पंचतत्वानी बनलेले आपलं शरीर आहे त्यामध्ये आपलं सोल राहतं. सोल कुठून आले फ्रॉम द युनिवर्स बरोबर. त्या युनिव्हर्सल सोलला पंचतत्वानी बनलेली ही जे शरीर आहे याला जर आपण तिथल्याच कॉस्मिक एनर्जीमध्ये फिल करतो किंवा तो ॲज अ फ्यूल फॉर द फायर ऑफ युअर बॉडी असं समजा. आपल्या बॉडीमध्ये जो फायर आहे ज्या फायरमध्ये ज्या अग्नीमुळे आपण आज जिवंत आहोत ती अग्नीला चालवणारा फायर हे ब्रह्मांडातून आलेल्या एनर्जीनी तो बूस्ट होतो. ओके. पण मग रेकी हा जो शब्द आहे ना हा पण मे बी 2-3 जपानीज वर्ड 2-3 वर्षापासून जास्त ऐकतो. याच्या आधी म्हणजे मी लहान होतो किंवा बाकीचे असतील त्यावेळेस रेकीचं एवढं काही हे नव्हतं. तर हे भारतात कसं आलं नेमकं? रेकी हे असं बघायला गेलं तर ब्रह्मांडातली ऊर्जा ही टेक्निक इंडियनच आहे. आपल्या एन्शियंट काळात बघायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या 16व्या एजमध्ये त्यांनी त्यांच्या पाठीवर मांड्या भाजलेल्या बरोबर. ती ऊर्जा आली कुठून. ती ब्रह्मांडातली ऊर्जा म्हणजे ऑलरेडी हे आपल्या भारतातलीच टेक्निक आहे. ज्या टेक्निकमुळे वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळे चमत्कार दाखवले. ज्ञानेश्वर महाराज आहेत, साईबाबा आहेत, करुणा रेकीचे मास्टर साईबाबा आहेत. आणि आपल्या एन्शंट काळात बुद्धिझमच्या काळात बुद्धांनी आपल्या फॉलोवर्सला हील करण्यासाठी हा टेक्निक म्हणजे हस्तथेरपीने ते वापर केलं होतं रेकीचाच म्हणजे ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा. आणि जेव्हा मिकाओ ओसवी हे मास्टर आहेत रेकीचे, ही इज अ फाउंडर ऑफ रेकी. हे जपानीज आहेत आणि ही वॉज अ लेक्चरर. आणि जेव्हा ते लेक्चर देत होते बायबल लेक्चरर होते आणि ते बायबल शिकवताना तिथे ह्या कलेचा म्हणजे ह्या थेरपीचा उल्लेख आलेला
तेव्हा स्टुडंट्सने विचारलं की हे कसं असतं, कसं करायचं. तेव्हा त्यांना काही माहीत नव्हतं की हस्तथेरपी स्वतःच्या हाताने, स्वतःच्या ऊर्जेने समोरच्याला कसं हील करता येतं. मग जेव्हा त्यांना त्यांच्या मुलांनी विचारलं की ह्या थेरपीबद्दल डिटेल्स, देन त्या मोमेंटला मिका ओसवीने ह्याचं स्टडी आणि ह्याचं रिसर्च चालू केलं आहे. वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जाऊन तिथल्या एन्शंट थेरपीज जाणून घेणे, स्टडी करणे. तसं ते इंडियात आले आणि बुद्धिझम काळातल्या या थेरपीचं त्यांनी नॉलेज घेतला. हे नॉलेज घेऊन ते जपानला गेले. तिथे ते स्वतः तो पूर्ण प्रोसेस केला मेडिटेशनचा आणि त्यांनी स्वतःला ॲट्यून करून घेतलं. आणि जेव्हा ते ॲट्यून करून घेतलं तर त्यांना 3-4 असे सिम्बॉल्स भेटले रेकीद्वारे आणि त्या मुवमेंटपासून ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांनी तो पसरवला. ओके. तर त्यांचं मेन ही गोष्ट झाली की मिकाओ ओसवी सर अँड टकाटा या सगळ्या गोष्टीचा एवढा प्रचार केला की ऑल ओव्हर कंट्रीजला रेकीचा प्रचार केला. ऑल वेस्टर्न कंट्रीज आणि आपल्या इंडियामध्ये पण ही थेरपी 1920मध्ये हे त्यांना प्राप्त झाली. म्हणजे त्यांनी हे थेरपीचं त्यांना दीक्षा झाली किंवा त्यांना त्याचं एनलाइटमेंट झालं. त्यानंतर आपल्या भारतात पण याला ते 1970मध्ये ते आपल्या भारतात आलं. पण मग तुम्ही आता मध्ये साईबाबांचा पण उल्लेख केला होता, करुणा रेकी. येस. मग ते याच्यापेक्षा कसं वेगळं आहे समजा? हां, करुणा रेकी आणि ओसवी रेकी हे ओसवी मास्टरांचं आहे. करुणा रेकी हे साईबाबाचं. तर बरेच 15-20 सिम्बॉल्स आहेत. साईबाबा फॉर एक्झाम्पल ओम, स्वस्तिक असे डिफरंट सिम्बॉल्स आहेत. आणि हीच ती ऊर्जा होती ज्या ऊर्जेने साईबाबांनी, जेव्हा आपण बघतो सगळीकडे पिक्चरमध्ये वगैरे की त्यांनी दिवे प्रज्वलित केलेले आहे. तर दिवाळीच्या वेळेस दिवे प्रज्वलित केले आणि त्यांची जी अग्नी आज पण आहे ते या ऊर्जेनीच पेटवलेली ती अग्नी होती. ओके. जी आज पण शिर्डीला तुम्हाला दिसते, ज्याचं आपण ते भस्म आजही आपण वापरतो बाबांचा. आत्ता एक लेटेस्ट संत होते, त्यांचे पण व्हिडिओज आता जस्ट ते एक्सपायर झालेत, पण त्यांचे पण व्हिडिओज तुम्ही बघचाल की त्यांनी पण याच ऊर्जेनी दिवे आजही ते तुळशीला दिवे लावत होते. ओके. याच ऊर्जेनी. कधीच त्यांनी मॅचबॉक्स, कधीच लायटर वापरण्यात आलेला नाही आहे. आणि ते व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवर बघू शकता लेटेस्ट. ओके. तर हीच ती ऊर्जा आहे की जी आपण घेऊ शकतो. कॉस्मिक एनर्जी, ते ब्रह्मांडाची ऊर्जा स्वतःत घेणं आहे आणि आपण आजूबाजू काही प्रॉब्लेम आपले असो किंवा दुसऱ्यांचे असो या रेकीच्या ऊर्जेद्वारे आपण हील करू शकतो. ओके. पण मग तरी समजा आता मला एखाद्यावर रेकी करायची असेल तर ती कशी करता येते? म्हणजे काही मंत्र उच्चार होतो? नाही, आपल्याला एक प्रोसेस असतो. त्या प्रोसेसद्वारे आपण रेकीचे एनर्जी स्वतःमध्ये घेतो आणि जेव्हा ती एनर्जी येते आपल्या शरीरात तर तुम्हाला व्हायब्रेशन तुमच्या हाताला, पायाला किंवा हेवीनेस फील होतो. आणि जेव्हा आपण रेकी देतो तरी पण तुम्हाला फील होणार की यू आर टेकिंग रेकी. फॉर एक्झाम्पल तुम्ही हात द्या, डावा हात द्या, असं ठेवा इथे, तो घड्याळ काढा. तुला असं फील होईल की काहीतरी माझ्या हातातून तुझ्या हातात चाललंय किंवा हीट किंवा व्हायब्रेशन्स काय फील व्हायला? हीट फील होते. आय एम फीलिंग दॅट यू आर रिसिव्हिंग लॉट ऑफ एनर्जीज. खूप एनर्जी तुझ्या हातापासून रिसीव्ह होत आहे. काय वाटलं तुला? हीट जाणवते पण मला. काहीतरी येतंय माझ्या हातातून. हो. आता मी फक्त हात हलवते, टच पण नाही करते. डू यू फील समथिंग इन बिटवीन? आपल्या दोघांच्या हातामध्ये काहीतरी फील होतंय तुला? जरा हात पुढे घे. काय फील झालं? हीट. किती गरम झालं? आपण एसीत बसलोय. हो. वी आर इनटू एसी. माझा हात गरम झाला. हो. चटका बसण्या एवढं गरम झाला. तर ही ती ऊर्जा आहे ज्या ऊर्जेद्वारे मी हिलिंग्स करते किंवा आजपर्यंत जितके बी साधू संत वगैरे आज आपल्या भारतात आहेत या ऊर्जेत आपण बघितलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी तर पोळ्या भाजले, तर आपलं काहीच नाही आहे. वी आर नथिंग हिअर. इतके मोठमोठे संत या ब्रह्मांडातले ऊर्जेने, आणि ती ऊर्जाच आहे ना जी ही फायर निर्माण केलेली आहे. हे अर्थ, ही जी ऊर्जा आहे आजूबाजू जी पण आहे, दॅट इज अ फायर. एलिमेंट्स किती आहेत? अर्थ, फायर, एअर, सी आणि सोल. हे पंचतत्वांनी बनलेली ही बॉडी आहे आणि ह्याला फायर लागतंच. येस. म्हणजे मी पण फील केलं, कारण आपण एसी मध्ये बसलो तरी पण एक हीट एनर्जी फील होत होती. तुला वाटलं की माझ्या हातातून तुझ्या हातात काही चाललंय? तर दिस इज द एनर्जी. आणि या ऊर्जेनीच तू एकमेकाला आपण हील करू शकतो.
ओके. आता आपण थोडंसं प्रॅक्टिकल वेनी बघूया त्याला, की जर समजा कुठल्या वेमध्ये हे आपण यूज करू शकतो. सगळ्यात पहिला म्हणजे जेव्हा प्रेग्नेंट लेडी असते, ओके. इफ समबडी इज प्रेग्नेंट आणि कोणी प्रेग्नेंट आहे, ते जर रेकी रोज घेत असतील किंवा रेकी हिलिंग घेत असतील किंवा स्वतः रेकी शिकून स्वतःला आणि बाळाला आणि आपल्या प्रेग्नन्सीच्या मोमेंटला हील करत असतील, तर 101% खूप इझिली त्यांचं प्रेग्नन्सी डिलिव्हरी होईल आणि ते बेबी पण कॉस्मिक एनर्जीमध्ये होल लाईफ कॉस्मिक एनर्जीमध्ये राहील ते. किंवा आपल्यात बोलण्यात येतं ना की प्रेग्नेंट असताना आपण देवाधर्माचं ऐकायचं, चांगल्या गोष्टी करायचं, योगा करायचं आणि थोडं आपलं माइंड सोल बॉडीचं बॅलन्स ठेवायचं आणि पॉझिटिव्ह गोष्टी. तर जर एखादी प्रेग्नेंट लेडी फक्त स्वतःला कॉस्मिक एनर्जीमध्ये टोटली फिल करते, तिला आणि तिच्या बाळाला, तर तुम्ही विचार करा की जे बाळ जे पोषण घेतात ना पोटात असताना, ते त्यांच्या एंड ऑफ द लाईफपर्यंत राहतं. ओके. नॅचरली ना. बरोबर आहे. किती आता मी पण प्रेग्नेंट होते, आम्हाला हेच बोलण्यात आलं की वेन यू आर प्रेग्नेंट, तुम्ही जे बाळाला देता ते शेवटपर्यंत राहतं. बरोबर आहे. तेच राहणार, जर समजा तीच ऊर्जा. आणि त्यावेळेस जर आपण रेकी देऊ तर टिल द एंड ऑफ द लाईफ दॅट पर्सन, ते बेबी कॉस्मिक एनर्जीमध्ये राहते. असं पण बाळ जेव्हा होतं ते कॉस्मिक एनर्जीमध्येच असतात. जसं जसं वाढतात ना, त्यांची ऊर्जा, त्यांची जन्मलेल्या बाळाची ऊर्जा वेगळी असते. जसं जसं वाढतो तो ऊर्जा वेगळी, 1 वर्षाचा वेगळा असतो, 6 महिन्याचा वेगळा असतो, वर्षाचा वेगळा असतो, 5 वर्षानंतर टोटली निगेटिव्ह एनर्जी चालू होते. पण मग याचं काही निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही होत का म्हणजे त्या लेडीवरती, त्या लहान मुलावर? नाही. काय कॉस्मिक ब्रह्मांडाची ऊर्जा कुणाला नको आहे? सगळ्यांना इट इज अ पॉझिटिव्ह व्हाईट लाईट एनर्जी. ओके. असं आहे. मला अट्युनमेंटच्या आधी ही व्हाईट लाईट एनर्जी लिटरली मी फील केलेली आहे. मी एक वेळेस माझ्या ऑपरेशनच्या वेळेस, ऑपरेशन झाल्यावर संध्याकाळपर्यंत माझ्या बॉडीमध्ये हालचाल नव्हती. त्यावेळेस माझं सोल बाहेर होतं आणि आय फेल्ट दॅट आय वॉज ट्रॅव्हलिंग टू टनल क्रॉस करून मला फ्रिक्वेन्सी, ब्रह्मांडाच्या फ्रिक्वेन्सीचे आवाज येत होते मला. आणि मी बॉडीमध्ये म्हणजे एंटर करायचं एक जरिया शोधत होते, पण त्या मोमेंटला मला ती फ्रिक्वेन्सी जाणवत होती आणि मी टनल्स क्रॉस करत होते. माझा सोल, मी म्हणजे मी नव्हते, माझा सोल इतकं डेस्परेटली टनल क्रॉस करत होता की टनल संपतच होते. आणि तो स्पीड तर एक लिमिट, लाईटचा स्पीडच्या हिशोबात मला अजून आठवत आहे. आणि एकदम सडन मला एकदम इतकं ब्राईट लाईट दिसलं ना, मी असं दचकून, जेव्हा मी ते ब्राईट लाईट घेतली तेव्हा मी बॉडीमध्ये होते. तर आय डिडंट अंडरस्टूड की काय आहे. आणि त्या ऑपरेशनच्या वेळेस मला नेहमी वाटायचं, माझं इंट्युटिव्हली मला वाटलं होतं की आय विल नॉट कम बॅक. तो माझ्या सबकॉन्शियसमध्ये होता आणि माझी बेबी खूप लहान होती. तेव्हा मी माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की मला काय झालं तर हिला माझ्या आईला द्या, इतकं. पण ती ओढ होती माझ्या मुलीसाठीची की मी जाऊन वापस आले. आणि वेन आय वेंट, मी तिथून आल्यावर ही पॉवर खूप वाढली, बिकॉज लिटरली मला तिथून वापस पाठवण्यात आलेलं आहे असं मला फील होतं. व्हॉट वॉज दॅट जर्नी जे मी बघितलं आहे, जाणून म्हणजे मला फील झाली ती जर्नी. ओके. आता आपण थोडंसं समजा प्रेग्नंट लेडीबद्दल तर तुम्ही सांगितलं आहे, पण जर स्टुडंट्स असतील त्यांना रेकीचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? स्टुडंट्सला रेकी, आता बरेच लोक यांना वाचतात, अभ्यास करतात, त्यांना लक्षात नाही राहत. तर या हे जे लहान मुलं आहेत त्यांना रेकी देण्याने स्वतःच्या घरातल्या, मी नेहमी बोलते की एक फॅमिली असते, एका फॅमिलीमध्ये एखाद्या फिमेलनी जरी रेकी शिकलं ना, तर या सगळ्या गोष्टीसाठी त्याला कामाला येतं. आपल्या मुलांच्या अभ्यासात आपण त्यांना रेकी देऊ शकतो. आपल्या मुलाला जर इंटरव्ह्यू असेल, कुठे काय मॅचेस असतील किंवा काही असतील, इन द टीन एज दे कॅन हील द चाइल्ड. अजून हे पण करू शकतो आपण की टीन एजमध्ये मुलं खूप चुकीच्या डायरेक्शनमध्ये जातात, त्या गोष्टीसाठी पण हील करू शकतो आपण. मग आता माझ्याच वेळेस मी जेव्हा रेकी शिकले होते तर मला बरंच 1-2 वेळा माझ्याबरोबर झालेलं की माझी मुलगी आली आणि मुलगा आला की मला क्लबला जायचं. आता आपल्या आता असं संस्कृती नाही, पण मी काही नाही बोलले, ओके जा बोलले. पण मी रेकी केली की तो जो प्लॅनच कॅन्सल व्हायला पाहिजे आणि ते कधीच जात नव्हते. आणि मग मी विचारायची काय झालं, नाही कॅन्सल झालं, कोण नाही आले. अशा बऱ्याच अशा छोट्या छोट्या किस्से आहेत. रेखीमध्ये सिम्बॉल्स असतात. ओके. ओसवी रेकीमध्ये एक 3-4 सिम्बॉल्स असतात. करुणा रेकीचे मी जे दाखवते किंवा मी शिकवते
साईबाबा रेकीमध्ये एक 10-12 सिम्बॉल्स असतात. असं टोटली 15-20 सिम्बॉल्स मी रेकीत शिकवते. प्रत्येक सिम्बॉलचं एक महत्त्व आहे. आपण आता जर मी जेव्हा माझी मुलं लहान असताना मी वापरायची चौकुरे, जेव्हा पाऊस खूप पडायचा मुंबईत, तेव्हा त्यांना शाळेला जाताना तेवढं 5-10 मिनिट पाऊस थांबवायचं, की पडायला नाही पाहिजे अशी रेकी करायची. किंवा मुलं एक्झामला जातात इथून रेकी की कॉन्फिडंटली ते पेपर लिहित आहेत, की खूप आनंदात पेपर लिहित आहेत आणि जे पण अभ्यास केले ते त्यांना ते लक्षात यावं किंवा रिकॉल करून ते पेपर व्यवस्थित द्यावं. ह्या सगळ्या गोष्टी आपण रेखीत करू शकतो फॉर द स्टुडंट्स. आता कोण जर त्याच्या पुढे जर कोण मॅरिड आहेत, त्यांचं लग्न नाही होत, त्यांचं एज झालं आहे किंवा एज होत आहे, ऑब्स्टॅकल्स क्रिएट करते, यू कॅन डू रेकी फॉर दॅट. बऱ्याच केसेस माझ्याकडे असे येतात की डिवोर्सच्या येतात की या हे वर्ष तर मी परत सांगते 2025 हे डिवोर्ससाठी म्हणजे मंगळाचं वर्ष आहे आणि बऱ्याच केसेस मला आजपर्यंत आलेले आहे. सुरुवातीतच मी सांगितलं की डिवोर्सचा हा वर्ष आहे. रिलेशनशिप आपण समंजसपणाने घ्यावं आणि स्वतःला या म्हणजे जे कोणी रिलेशन्समध्ये आहेत किंवा जे कोणी मॅरिड आहेत, काही वर खाली होत असेल तर समजून घ्यावे. डिवोर्स इश्यूज राहतील किंवा बऱ्याच वेळेस ब्रेकअप्स, खूप बेकार डिप्रेशनमध्ये गेलेले लोक मी आजपर्यंत माझ्याकडे केस येत आहेत. फ्रॉम जानेवारी एंडच मला केसेस चालू झाल्या. ओके. एकदम बेकार की लोक इतक्या थराला जाऊन ते एकदम एक झटक्यातच तोडून दिलेले आहेत. हे मंगळ हा प्रभाव देणार. तर रेकी डिवोर्स केसेसला पण हील केलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ बघा की बऱ्याच डिवोर्स केसेस आम्ही हील केलेले, डिवोर्स झाल्यावर पण एकत्र झालेले आहेत. आणि बऱ्याच केसेसमध्ये लोक 10-10 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहतात, लिव्हिंग रिलेशन, तर त्यानंतर पण मी त्यांना एकत्र आणलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. ओके. पण मग इथं मला एक प्रश्न विचारायचा आहे की मग याचा वापर आपण एखाद्याच्या मनाविरुद्ध चुकीच्या कारणासाठी करू शकतो का? नाही. बघा, मी हिलिंग तेव्हाच देऊ शकते वेन यू आर कनेक्टेड विथ द पर्सन. ओके. आता समजा तुमचं लग्न करायचं आहे, तुम्ही माझ्याकडनं हिलिंग ही घेऊ शकता की बेस्ट टू बेस्ट मॅच तुम्हाला मिळेल किंवा तुम्हाला समजा हार्मनाइज रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या फॅमिली रिलेशनमध्ये राहणारे व्यक्ती तुम्हाला प्राप्त करायचं. तुमचं अफर्मेटिव्ह काय आहे त्याच्यावर आपण हील करू शकतो. पण तुम्हाला हेच पाहिजे हे मी तर करत नाही. म्हणजे हाच व्यक्ती पाहिजे. इफ शी इज नॉट इन टू युअर कनेक्शन. असं होऊ शकतं की तुम्ही बरेच वर्ष फ्रेंडशिपमध्ये होते, मध्ये गॅप पडला अँड आय वॉन्ट टू मॅरी हर, तर मी कसं अप्रोच करू, मी त्याच्यासाठी आपण हिलिंग देऊ शकतो. ओके. पण एखाद्याच्या मनाच्या जबरदस्ती नाही करू शकत. जबरदस्ती कसं काही, ऊर्जा तुमच्यात नाहीच आहे. आणि मी तर सगळ्यात पहिला फर्स्ट कुठलाही केस माझ्याकडे येऊ दे, मी पहिला कन्सल्टेशन घेते. डायरेक्ट मी कुणाला हील नाही करत. मला बरेच बोलतात, मॅडम वो कन्सल्टेशन लेने दो, हिलिंग ले लो. कन्सल्टेशन ठेवा बाजूला, हिलिंग घ्या. मी कसं करणार, म्हणजे तुम्हाला बेस कॉस्ट समजत नाही मला, तर मी कसं हील करू शकतो. तुम्ही डॉक्टरकडे जाता, बरोबर, डॉक्टरकडे गेल्यावर जोपर्यंत तुमचं टेस्ट समजत नाही, डॉक्टर पेनकिलरच देणार ना. पेनकिलर लाईफ टाईमसाठी नाही राहणार, बरोबर. तर इफ यू तुम्हाला त्या जडपासून रेकी हे सेल्युलर लेवल, कार्मिक लेवल आणि हिस्ट्री लेवल, पास्ट लेवल ह्याच्यातून हील करतं तुम्हाला. पण ते समजतं का की एखाद्या व्यक्तीवर जो व्यक्ती ब्लॅक मॅजिकमध्ये आहे तो स्टक्ड असतो, त्याचे सिम्पटॉम्स काय आहेत ब्लॅक मॅजिकमध्ये असणारे लोकांचे. सगळ्यात मेन म्हणजे त्यांनी कन्फ्यूज असणार, सारखे ब्लॅक कपडे घालणार, त्यांचं स्टमक ब्लोट, लेझीनेस, डार्कनेसमध्ये राहू वाटतं. लेझीनेस तर खूप येतं. कुठलंही कार्य करायला जा तुम्हाला असफलता त्यात प्राप्त होतेच होते. मग कितीही काय, आता हे पैसे माझे आहेत पण माझे असून माझ्यापर्यंत पोचणार नाहीत. ब्लॅक मॅजिकचा पहिला इफेक्ट तुमच्या प्रॉस्पॅरिटीवर पडतो, हेल्थवर पडतं. नको त्या गोष्टी घडायला लागतात. मग ब्लॅक मॅजिक कोण केल्यावरच येतं असं नाही आहे. नॅचरली पण तुम्ही ब्लॉकेजेस अट्रॅक्ट करू शकता. तुम्ही नेगेटिव्ह प्लेसमध्ये गेलात तर तुम्ही स्वतःला हील करायला पाहिजे. सॉल्टचं हिलिंग मी देत असते की कधीही दिवसभरातून आपण कुठेही गेलो तर घरी आल्यावर सॉल्ट हातात धरून सॉल्टनी सगळं नेगेटिव्ह एनर्जीज तुम्ही उतरून ते वॉश बेसिनमध्ये वॉश करायला पाहिजे. जुन्या काळात लोक ते आई वगैरे आजी आपल्या नजर काढायचे सॉल्टनी, पण मी ते नाही सांगत. आपल्या दोन्ही हातामध्ये आपण पिंक सॉल्ट घ्यायचं आणि झोपायच्या आधी सगळं नेगेटिव्ह एनर्जीज आपल्या माइंड सोल बॉडीतून ह्या पिंक सॉल्टमध्ये चाललं आहे असं 21 वेळा बोलायचं आणि उठून तो हात धुवायचं.
ऑटोमॅटिकली तुमचा ऑरा क्लीन होतं, तुमच्या ब्लॉकेजेस हील होतात. पण कोण करत नाही. ते आहे. मी तर ह्या प्रोसेसनी खूप मोठमोठे आजार पण बरं केलेले आहे. हे जे मिठाचं जे आहे, जे आपल्या पूर्वजांनी जे बोललं आहे किंवा केलं आहे, हे चुकीचं नाहीच आहे. आपण आज ज्या गोष्टी टी व्हीवर बघतो, सोशल मीडियामध्ये बघतो, तुम्ही जावा ना, पास्टमध्ये लिहिलेले आहेत आपल्या ग्रंथांमध्ये. बरोबर. तर हे काय वेगळं कोणी क्रिएट केलं आहे असं कोणाचं नावच नाही आहे. दिस इज फ्रॉम युअर पास्ट. पण मग आता तुम्ही जे सांगितलं समजा की नॉन लिव्हिंग थिंगला हां, आता घरात जा ना, तुम्ही घरात जा, तुम्हाला खूप बरेच लोक असतात घरात आल्यावर नेगेटिव्ह फील होतं. तर ती नेगेटिव्ह एनर्जी आपण रेकीद्वारे हील करू शकतो ना, एनर्जीज देऊन, सिम्बॉल्स टाकून त्यांना प्रोटेक्ट करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो रेकीद्वारे. बऱ्याच लोकांना अमावस आणि पौर्णिमा दिवशी तुमच्या घरात भांडणं होतात, तुमच्या रिलेशन्समध्ये भांडणं होतात, तुम्हाला डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, एकदम जुने ट्रॉमास ट्रिगर होतात. हे का होतात? बिकॉज यू आर इन टू नेगेटिव्ह एनर्जीज. आणि नेमकंच ज्यांना अमावस्या पौर्णिमाचा त्रास होतो ना, त्यांच्या घरात रिलेशनशिप इश्यूज असतात, रिलेशन्स विथ युअर मदर, फादर, हजबंड. मेन म्हणजे तुमचे रिलेशन्स विथ युअर पार्टनर चांगले राहत नाहीत. ओके. ब्रेक ऑफ आहेच आहे. तर तुम्ही हे हील करणं खूप गरजेचं आहे. ज्यांना पण हा डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी अमावस्याच्या वेळेस येते किंवा फ्रस्ट्रेशन अमावस्याच्या वेळेस येते, त्यांचा लाईफ रिलेशनशिपला घेऊन 0 असते. तर यू शुड हील दॅट. बरोबर. हाय टाईड अँड लो टाईड काय देतं? बॉडी पूर्ण 70% वॉटरनी भरलेली आहे. ही धरती पण 70% पाण्याने भरलेली आहे. जसं जसं वॉटर फ्लक्च्युएट होत असतं तसं तुम्ही फ्लक्च्युएट होतात. स्प्लिट पर्सनॅलिटीसारखे लोक वागतात. आत्ता बरी आहे तर आत्ता लगेच फ्रस्ट्रेटेड आहे. हां, मूड स्विंग्स. तर ते लोक 101% नेगेटिव्ह एनर्जीजमध्ये घेरल्यावरच ही गोष्टी होतात. अँड दिस इज नॉट, हे तुम्ही सायंटिफिकली बघायला गेलात किंवा आपल्या पूर्वजांच्या वेळेस ज्या गोष्टी आपण हील करण्यासाठी वापरतो त्याच गोष्टींनी हील होतं. कुठल्या औषध पाण्याने हील होत नाही. बरेच लोक डिप्रेशनमध्ये, मी जेव्हा हिलिंग दिल्यानंतर डिप्रेशनचे पिल्स बंद केलेले आहेत. डिप्रेशनसाठी पिल्स किंवा डॉक्टरची गरज नाही आहे. तुम्ही तुमची एनर्जी शिफ्ट करा. वेन यू शिफ्ट युअर एनर्जीज, तुमचे नेगेटिव्ह एनर्जीज सगळे तुम्ही शिफ्ट करा, तुम्हाला ॲटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी बंद होतील. मायग्रेन ज्यांना असतं त्यांना मायग्रेनच्या गोळ्यापेक्षा रेकी एनर्जीजनी बरं झालेले आहेत. ओके. तर असे डिफरंट हिचं बऱ्याच वेळा मी तर आपण जर व्हिडिओज माझे बघितले तर व्हेंटिलेटरवरच्या लोकांना पण रेकीने बरं केलेलं आहे. तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता यूट्यूबवर जाऊन. चालेल ना, आपण लिंक वगैरे. तर हेल्थ वाईज रेकी इज बेस्ट टू हील युअर सेल्फ. तुम्ही जर वेस्टर्न कल्चरमध्ये गेलात की आउट ऑफ इंडिया, कुठलाही ऑपरेशन करायच्या आधी डॉक्टर्स रेकी करतात, त्याच्याशिवाय ऑपरेशन करतच नाहीत. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्यांनी रेकीनी बरं होऊ शकतं. हेल्थ सिच्युएशन्स, नेगेटिव्ह एनर्जीज, ब्लॅक एनर्जीज, किंवा तुमचे मॅरेज इश्यूज आहेत, जॉब इश्यूज आहेत. आता तुम्ही कुठल्या इंटरव्ह्यूला जात आहे, तुम्हाला जॉबच मिळत नाही, तुम्ही सॉल्टचा यूज करा. ऑल द ब्लॉकेजेस टू रिसीव्ह माय जॉब इज एंटरिंग इन टू द सॉल्ट. एवढं जरी 21 वेळा तुम्ही बोलून ते हात मिठाचे धुतले आणि 21 दिवस तुम्ही करा, 101% तुम्हाला जॉब अप्रोच होईल. बऱ्याच गोष्टी आहेत पण ह्यात काही खर्चच नाही आहे तरी लोक करत नाही लोक. ओके. पण आता आपण थोडंसं बिझनेसबद्दल येऊयात. की समजा एखाद्याच्या लाईफमध्ये जर पैशाचे रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर त्याला आपण रेकीच्या मदतीने कसं सॉल्व्ह करू शकतो? ऑफकोर्स रेकीनी मनी हील होऊ शकते, मनी ब्लॉकेजेस क्लिअर होऊ शकतात, किंवा मनी रेकी आहे, आम्ही मनी रेकीही शिकवतो. आपण ते देऊ शकतो किंवा ते शिकायला त्यांना हील पण करू शकतो, त्यांना शिकू पण शकतो. ओके. मनी रेकी. पण मग प्रॅक्टिकली बिझनेसमध्ये कसा फायदा होतो समजायचा? क्लायंट अट्रॅक्ट करायला. आता समजा मी रेकी करते रोज स्वतःसाठी, मग तेव्हा मी ऑफर्मेटिव्ह हेच वापरेन की या आता 1-8 दिवस मला समजा स्पेसिफिकली मला काही काम असेल, मला तिथे इन्व्हेस्ट करायचे आहेत पैसे, मला गरज आहे, मी तेवढ्या मनीसाठी मी रेकी करू शकते. ओके. आणि लिटरली जर तुम्ही कॉस्मिक एनर्जीमध्ये आहे, तुमचं माइंड, सोल, बॉडी कॉस्मिक एनर्जीजमध्ये आहे, तर 101% व्हॉट यू थिंक यू क्रिएट, व्हॉट यू अफर्म यू गेट इट. ओके. असं एवढी पॉवर रेकीमध्ये आहे.
पण मग याच्यामध्ये तुम्ही जे सिम्बॉल्सचं सांगितलं होतं की रेकीमध्ये काही सिम्बॉल्स असतात, तर हां, ते जेव्हा आपण रेकी करतो तेव्हा सिम्बॉल्सचा वापर करून तो सिम्बॉल्स त्या व्यक्तीवर टाकायचा असतो, ओके. आणि असे कुठले सोडायचं कुठले असतं. सिम्बॉल्स असतात हे? आता ओसवी रेकीमध्ये बघायला गेलं तर ओसवी रेकीमध्ये बघायला गेलं तर चौकुरे, सहेकी, हॉन्सा जेशोने अँड डायकोमो असे ओके. 4 सिम्बॉल्स आहेत ज्याद्वारे डिफरंट गोष्टीला आपण हील करू शकतो. करुणा रेकीमध्ये बघायला गेलं तर मल्टिपल सिम्बॉल्स आहेत. रामा, शांती, झोनार, हॅलो वेगवेगळ्या गोष्टीसाठी हे वापरण्यात येतं. ओके. आता ममताजी, तुम्ही सिम्बॉल्सबद्दल सांगितलं, समजा रेकीमध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स असतात, पण प्रॅक्टिकली हे काम कसं करतं की समजा एखाद्यावरती जर मी रेकी केली तर त्याच्या बॉडीवरती काय परिणाम होतो, म्हणजे कसं हे वर्कआउट होतं, लॉजिक काय याच्यामध्ये? आता मी तुम्हाला व्हायब्रेशन्स दाखवले. हा व्हायब्रेशन पूर्ण जेव्हा त्याला फील होतो विथ अ अफर्मेटिव्ह ते घडतं. ओके. एखादा क्लायंट माझ्याकडे आलं, त्याला कशासाठी मला रेकी करायचं आहे हे त्यांनी मला जेव्हा सांगितलं तर त्या अफर्मेटिव्हला घेऊन, त्या विशला घेऊनच मी रेकी करणार, बाकी कुठली गोष्ट होणार नाही त्यात. आणि जेव्हा आपण रेकी घेतो आपल्या शरीरात ते सेव्ह करायचे पण पॉईंट्स असतात. ओके. म्हणजे त्याला म्हणजे समजा की मी पेट्रोल भरले तर पेट्रोलची टाकी असते, तशी रेकीची कॉस्मिक एनर्जीची आपले चक्राज असतात. 7 ओके. चक्राज आहेत, 114 चक्र असतात. मेन चक्र 7 आहेत. त्या 7 चक्रामध्ये हे कॉस्मिक एनर्जीज जेव्हा भरून असते किंवा फिल्ड असते तेव्हाच तुमचं माइंड, सोल, बॉडी बॅलन्स्ड असतं. आणि वेगवेगळ्या प्रत्येक चक्राचा एक महत्त्व असतो. फॉर एक्झाम्पल सहस्त्र चक्र घेतलं तर हे कनेक्टेड असतं युनिवर्सला. थर्ड आय घेतलं तर तुमचं इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग होतं, तुम्हाला दिसायला लागतं. व्हिज्युअलायझेशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. तुम्हाला ॲटोमॅटिक इंट्युशन व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड तुम्हाला सांगायची गरज नाही, यू विल कम टू नो इझिली. ओके. थ्रोट चक्र आहे. थ्रोट चक्र जर ॲक्टिव्ह असेल कॉस्मिक एनर्जीजमध्ये तर तुम्हाला मार्केटिंग स्किल तुमची वाढते. जर हे ब्लॉक्ड असेल तर जर कुठलाही चक्र ब्लॉक्ड असेल त्या जागेचा तो रोग पण क्रिएट होतो. थ्रोट चक्र जर ब्लॉक्ड असेल तर तुम्हाला थायरॉइड किंवा थ्रोटला किंवा इसॉफेगसला वगैरे तुमचा प्रॉब्लेम होतो. आणि हार्ट चक्र जर ब्लॉक्ड असेल तर रिलेशनशिप इश्यूज 101% क्रिएट होतात, हार्ट इश्यूज क्रिएट होतात. म्हणून हे सगळ्या चक्राचं एक महत्त्व आहे. सोलार प्लेक्सिस ब्लॉक्ड असेल तर मनी इश्यूज होतात. एखादा क्लायंटला बघितल्यावरच कळतं की त्याची ऊर्जा कुठे ब्लॉक्ड आहे. ओके. जेव्हा त्याच्यासाठीच आम्ही रीडिंग घेतो पहिला. आणि जेव्हा सॅक्रल ब्लॉक्ड असेल तर तुम्हाला डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, फिअर फॅक्टर खूप असते. आणि सोलार प्लेक्सिस ब्लॉक्ड असेल तर मी जसं म्हणले की मनी ब्लॉकेजेस होतात, पॉवर नाही होत, माणूस एकदम मूलाधार चक्र का? डिप्रेस नाही सोलार ओके. हां, तर डिप्रेस होतो आणि त्याला काही करायची म्हणजे भीती वाटायला चालू होते. म्हणजे कॉन्फिडन्स लेवल 0 होऊन जातो त्याचं सोलार प्लेक्सिसच्या वेळेस ब्लॉक्ड असेल तर. आणि सॅक्रलच्या वेळेस तो भीतीने माणूस रोगी होतो, आजारी होतो, घरात पडून राहतो, डिप्रेशनमध्ये जातो, अशा सगळ्या गोष्टी होतात. आणि जेव्हा रूट चक्र ब्लॉक्ड असेल तर तुमचं मूलाधार चक्र तर तुम्हाला सर्वायवल इश्यूज पहिला. आता कुठलाही पेशंट आजारी असताना पहिला मूलाधार चक्रपासून वरपर्यंत ब्लॉक्ड होत चालू होतं. तशा प्रकारे जर चक्राजमध्ये इम्बॅलन्स असेल चक्रास आणि कॉस्मिक एनर्जीज नसेल तर त्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता, ॲटोमॅटिक घडायला चालू होते. दिस इज सायन्स. कारण की हे ग्लॅन्स असतात. ग्लॅन्स जर तुमचे व्यवस्थित नसतील तर तुम्हाला नॅचरली त्या प्रकारच्या गोष्टी प्रॉब्लेम्स त्या प्रकारचे इश्यूज तुम्हाला तुमच्या आयुष्यात येतील. म्हणून या चक्रास कधी पण ब्रह्मांडाच्या ऊर्जेनी ॲक्टिव्ह करणे खूप गरजेचं आहे. तुमचं ह्या चक्रास ॲक्टिवेट असतील तर तुमचा ऑरा ब्राईट आहे. सगळ्यात मेन म्हणजे आपण आपले प्राईम मिनिस्टरचे घ्या, त्यांचा ऑरा एवढा ब्राईट आहे की लोकांनी त्यांचा ऑरा कॅल्क्युलेट पण केलेला आहे. 25 किलोमीटर त्यांचा ऑरा आहे. आणि हे खरं आहे का? म्हणजे नॅचरली तुम्ही गुगल करा ना, त्यांचा ऑरा तर कॅल्क्युलेट केलेलं आहे. ते ही इज इंटू रेकी, ही इज इंटू मेडिटेशन. ते त्यांचं एक दिनचर्या आहे. त्यांचं एक मोमेंट त्यांनी सगळ्या गोष्टी करतात. एवढे म्हणजे बिझी असून पण त्यांनी मेडिटेशनला टाईम देतात, ते रेकी करतात, त्याने कॉस्मिक एनर्जीजचा वापर स्वतःच्या त्यांना पाहिल्यावरच ती ऊर्जा दिसते त्यांच्यात. जी पण व्यक्ती कॉस्मिक एनर्जीजमध्ये भरलेली असते त्यांचा जो फेस असतो ना त्याच्या फेसवर वेगळा ग्लो असतो. ओके. ते डल नसतं. आणि प्रत्येक व्यक्ती तुम्ही बघा आपला एक लाईफ सायकल क्रॉस केल्यावर जेव्हा उतरता वेळ असतो 45, 50, 55 लहानापासून जेव्हा तुम्ही तिथे पोचता तुमच्या हातून बरेच कर्म आज घडलेले असतात.
वेन यू आर इन 45 अँड 50 तुमचा फेस असतो ना, हा फेसच तुमचे कर्म डिटेक्ट करतो. ज्यांचं कर्म वाईट असतं त्या फेस आहे ना कुरूप होत जातो, विचित्र आणि कुरूप आणि निगेटिव्ह दिसायला लागतात. कितीही मेकअप करा तुम्ही निगेटिव्ह दिसता. आणि जे कॉस्मिक एनर्जीजमध्ये भरलेले असतात, ज्यांचे कर्म चांगले असतात, त्यांच्या चेहऱ्यावर तो कर्म मरेपर्यंत दिसतं. तो ग्लो, तो जसा जसा म्हातारा होतो ते व्यक्ती, तो तेवढा ग्लोईंग दिसायला लागतं. असं पण असतं युअर फेस. ऑफकोर्स एखादा बघितल्यावरच कळणार की त्याचे कर्म, त्याचा आपली नियत आपला फेस चेहऱ्यावर येते. जे तुम्ही अख्खे जिंदगी करता ना, ते सगळं चेहऱ्यावर दिसून येतं आपल्या उतार वयास. म्हणून बरेच उतार वयस तुम्हाला असं वाटतं की बाबा हा म्हातारा झाला म्हणून असं ते. युअर फेस. किती लोक आहेत म्हातारे इतके अक्षरशः हाडं दिसतील पण ते त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा तेज आहे. मी परवाच लोणावळ्यात गेले होते. आय थिंक सो 110 का 12 वर्षाचे ते गुरु आहेत, दिगंबर गुरु. मी त्यांना बघितलं वेगळाच तेज. आता त्यांची पण हड्डी दिसत आहेत हां, आणि तो तेज बघितलं तर एक ही वॉज दॅट ग्लोईंग. काय ओरा होता त्यांचा. मग ते पण म्हातारे झाले ना, ते पण कुरूप दिसायला पाहिजे ना. बरोबर. मग का ते एवढं ग्लोईंग आणि एवढं तेजस्वी दिसत होते? तर तुमचे कर्मच ते दाखवतात. तुमचा लाईफ जर्नी तुमच्या फेसवर येते एंडला. ओके. दॅट शोज युअर कर्माज. तुम्हाला सांगायची गरज नाही की माझी नियत खूप चांगली आहे. तुमची नियत तुमच्या चेहऱ्यावर येते. ओके. पण मग आता आपण एक लास्ट क्वेश्चन घेऊयात समजा रेकीशी रिलेटेड, की असे कुठले मिथ्स आहेत किंवा गैरसमज आहे की जे लोकांच्या मनामध्ये आहेत रेकी रिलेटेड? समजा बऱ्याच लोकांना वाटतं रेकी म्हणजे ब्लॅक मॅजिक आहे. रेकी ब्लॅक मॅजिक नाही आहे, रेकी व्हाईट मॅजिक आहे. रेकी इज द एनर्जीज ऑफ कॉस्मिक एनर्जीज. तर ज्यांच्यामध्ये कॉस्मिक एनर्जी असते ना, तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या ऑरामध्येच कॉस्मिक एनर्जी दिसते. ओके. आणि त्यांच्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट इझिली होते. किती मोठं ऑब्स्टॅकल असू दे, इझिली स्विफ्ट होतं ते. बरेच लोक आहेत की छोट्या छोट्या गोष्टीला डिप्रेस होऊन, नेगेटिव्ह होऊन, असे टेन्शन घेऊन, ट्रॉमॅटिकल क्रिएट होऊन त्यांना कॅन्सर होतं त्या गोष्टीचं. कॅन्सर होतं कसं? कुठलीही गोष्ट तुम्ही त्याला प्रिझर्व केलं ना तुमच्या माइंडमध्ये, ती क्रिएटच होते कॅन्सरला. आणि रेखीने जर तुम्ही मला विचारलात ना, असं खोदून जरी विचारलं तर माझ्या आयुष्यात काय दुःख आहे, मला असं विचार करावं लागते कधी काय घडलं होतं का असं. नाही तर बिफोर रेकी आय वॉज समथिंग डिफरंट. आफ्टर रेकी आय एम टोटली डिफरंट. माझं आयुष्य पूर्ण या ऊर्जेने बदललेलं आहे आणि मला खूप ग्रॅटिट्यूड आहे. आणि मी लोकांना हे पण म्हणते, रोज आपण सगळं पूर्ण दिवस काय ना काय काम करून, कोण काय काम करतं, कोण काय, जेव्हा आपण बेडवर झोपायला जातो तेव्हा 101% त्या दिवसासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड युनिवर्सला, तुमचं देव ज्याला तुम्ही मानता त्यांना ॲटलिस्ट तुम्ही ग्रॅटिट्यूड होपोनोनो करा. समजा दिवसभर मी कुणाला दुखवलं असेल, मी कुणाला ओरडलं असेल, कुणाला शिव्या घातला असेल, तुम्ही कुणाला मारला असेल, की तुमच्या हातून तुम्ही चालताना 17 मुंग्या मेल्या असतील, काही होऊ शकतं. संध्याकाळी जेव्हा बेडवर येता तेव्हा डू होपोनोनो. हे 3-4 वाक्य मनाच म्हणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू अँड थँक्यू. एवढंच बोलायचं आहे. आता समजा माझं आणि XYZ पर्सनचं भांडण झालं आहे आणि मला त्याला सॉरी नाही बोलायचं आहे, पण इनर सोल मी माझ्या मी स्वतः म्हणू शकतो एखादा प्रॉब्लेम हील करण्यासाठी. आणि हे होपोनोनो टेक्निक असं आहे ना की ॲटोमॅटिकली तो प्रॉब्लेम हील होतो. जेव्हा तुम्ही डेली हे बोलायला, 4 वाक्य बोलायला, काय मनापासून बोला, तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक दुःख इझिली सॉल्व्ह होतं. आणि मी माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला जे आता आहेत, जे आपल्याला बघतील, त्यांना एवढं सांगेन की रोज संध्याकाळी होपोनोनो करा अँड सॉल्ट टेक्निक करूनच झोपा. होपोनोनो आणि सॉल्ट टेक्निक. हां, दिस विल हील यू. हे जर तुम्ही रेग्युलर करत असाल तर तुम्हाला कुठलीच निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट नाही करत. बिकॉज यू आर शिफ्टिंग युअर एनर्जीज. आपण सॉल्टचा जो एक्सरसाइज करू त्याच्याने तुम्ही तुमची नेगेटिव्ह एनर्जी शिफ्ट करताय अँड दॅट विल हेल्प यू टू कम आउट ऑफ द. मग ती नेगेटिव्ह एनर्जी काही असो, कुणी केलेली ब्लॅक एनर्जीज असो किंवा तुम्ही अट्रॅक्ट केलेली असो, हां, इझिली तुम्ही याच्यातून बाहेर पडू शकता. ओके. म्हणजे जे लोक डिप्रेशनमध्ये आहेत आणि ज्याला जमतं
तर माझं तर एक अपील आहे किंवा माझं रिक्वेस्ट आहे, जेव्हा मी या फील्डमध्ये आले किंवा मी या कॉस्मिक एनर्जीजमध्ये जेव्हा मी समावले या ब्रह्मांडाच्या ऊर्जेत, तेव्हा माझं लाईफ खूप चेंज झालं. तर आज तुम्ही मला आधी बघितलेले लोक आणि आता बघितले खूप दे आर इन टू शॉक. तर एवढं तुमचं ड्रास्टिक लाईफ चेंज होऊ शकतं. तर माझं म्हणणं एकच आहे की एवढं प्रत्येकाच्या घरात एक जरी व्यक्ती रेकी शिकली की प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन त्या रेकीत आहे. मुलांसाठी, हजबंडसाठी, आईवडिलांसाठी, सासू सासऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी रेकी हिलिंग कामाला येते. आणि स्वतःसाठी तुमची ऊर्जा, तुमची पॉवर यात वाढते. ओके, बरं. आता जाता आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही काही टिप्स द्याल का किंवा काही रेमेडीज द्याल का रेकीच्या? ऑफकोर्स रेकीमध्ये डिफरंट जे सिम्बॉल्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टीसाठी सिम्बॉल्स वापरण्यात येते. आता हे वर्ष जे रिलेशनशिपसाठी आहे, दिस शूड 101% टेक रेकी. ह्या लोकांनी रेकी घेणं गरजेचं आहे. कारण काय, अशा काही सिम्बॉल्स आहेत. फॉर एक्झाम्पल हार्ट सिम्बॉल आहे जे रिलेशनशिप वाचू शकतो. तर ह्या सिम्बॉल्सद्वारे तुम्ही जर रेकी घेता तर तुमचे रिलेशनशिप वाचतात, तुमचं डिवोर्स स्टॉप होतं. दुसरी गोष्ट, जर हेल्थला घेता तर मोटोरोला तुम्ही वापरू शकता हेल्थ रेमेडीजसाठी. तुम्हाला जर आज लॉस्ट गोष्टी आहेत, बऱ्याच वेळेस मला येतात की लोक आहे ना आजारी आणि एजेड झालं की विसरून जातात आणि कुठेतरी ते लोक पण ह्या रेकी, चौकुरे, सहकी आणि चौकुरे ह्याद्वारे त्या गोष्टी, हरवलेले व्यक्ती पण वापस घरी येऊ शकतो. तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. याद्वारे तुम्ही हे ॲज अ रेमेडी तुम्ही यूज करू शकता. ओके, इन रेकी. मग रेमेडी म्हणजे ते लिहायचे असतात सिम्बॉल्स की काय करायचे असतात? नाही, रेकीच घ्यावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला कॉस्मिक एनर्जीजमध्ये यावं लागेल आणि मगच ह्या सिम्बॉल्स वापरावं लागेल. ओके. अदरवाईज गो टू एनी रेकी हिलर आणि तुम्ही स्वतःला हील करून घ्या. हां, म्हणजे हिलिंग घेऊ शकतो आपण किंवा त्याचा अट्युनमेंट घेऊनच तुम्ही वापरू शकता ते सिम्बॉल. हां, दीक्षा घेतल्याशिवाय वापरू शकत नाही. येस. हां, आणि दीक्षा हे ऑनलाईन कधीच होत नाही. मला सगळ्या व्ह्युअर्सला सांगायचं आहे, दीक्षा ऑनलाईन देणारी व्यक्ती तेवढी पॉवरफुल पाहिजे. मी बऱ्याच वेळा ऑनलाईन इंटरनॅशनल केलेले आहे, पण रेअर केलेलं आहे. आणि जेव्हा मी इंटरनॅशनली कोणाला दीक्षा देते त्याच्या आधी समोरच्या व्यक्तीला हील करते. माझी ऊर्जा त्याच्यापर्यंत पोचायला पाहिजे. जसं आत्ता आपण ऊर्जेचा एक एक्सपेरिमेंट केला, तुम्हाला ऊर्जा माझी फील झाली, तसं इंटरनॅशनली फील होते. तर त्यासाठी समोरच्या व्यक्तीला हील करणं गरजेचं आहे आणि मग त्यांना अट्यून करणं रेकीचं. तर असं ऑनलाईन रेकी क्लासेस हे तुम्ही ऐकू शकता, शिकू शकता, पण अट्यून कधीच करू शकत नाही. ओके. तर जेही लोक समजा इंटरेस्टेड असतील, ज्यांना रेकीबद्दल शिकायचं असेल किंवा एखाद्याला रेकी घ्यायची असेल हिलिंग, तर त्यांच्यासाठी आपण तुमचे जे काही लिंक्स असतील त्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि देऊ शकता, ज्यांनी लोकांना इझी होईल तुमच्यापर्यंत रीच आउट करायला. थँक्यू सो मच डॉक्टर ममताजी की तुम्ही आपल्या या पॉडकास्टवरती आलात आणि रेकी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्यात. अजूनही बऱ्याच लोकांच्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण मे बी नेक्स्ट पॉडकास्टसाठी ठेवूयात, कारण एकाच पॉडकास्टमध्ये सगळ्या काही गोष्टी क्लिअर होणार नाही आहेत. ओके, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेलाच आहे, म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या आयुष्यातला जो काही महत्त्वाचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. मे बी तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्याचं आयुष्य बदलू शकतं, कारण एवढी पॉवर या रेकीमध्ये आज तुम्ही पाहिलंच असेल. तर आणि इथून पुढे जर तुम्हाला रेकी रिलेटेड काही प्रश्न असतील किंवा रेकी रिलेटेड आणखी काही गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आम्ही डेफिनेटली तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊयात आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल आणखी वाढवत जाणार आहोत आणि एकापेक्षा एक गेस्ट आपल्या चॅनलवरती आणणार आहोत. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.